पातूर तालुक्यातील उंबरवाडी परिसरातून रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन आणि अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे उघडकीस आले आहे। महसूल विभागाचे ढिसाळ नियोजन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कथित आशीर्वादाने मुरुम माफियांचे धाडस वाढले असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे। उंबरवाडी परिसरातून रात्रभर ते थेट पहाटेपर्यंत जेसीबी व इतर अवजड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने धुमाकूळ घातला जातो। कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन करून तो वाहनाद्वारे इतरत्र वाहून नेला जात आहे। या अनधिकृत उपशामुळे परिसरातील नैसर्गिक भूभागाचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे। तसेच रात्रभर होणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली आहे। अधिकाऱ्यांशी साटेलोटे। उंबरवाडी परिसर हा गौण खनिज चोरीचे मुख्य केंद्र बनला आहे। यापूर्वीही येथून मोठ्या प्रमाणावर मुरुमाची तस्करी झाली आहे। पातूर महसूल विभागातील काही जबाबदार अधिकाऱ्यांचे या मुरुम तस्करांशी आर्थिक साटेलोटे असल्यानेच या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। कडक कारवाईची मागणी। या बेकायदेशीर उत्खननाची महसूल प्रशासनाने तात्काळ प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी। उत्खननासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री व वाहतूक करणारी वाहने जप्त करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तसेच थकीत दंड आणि महसूल वसूल करण्यात यावा अशी जोरदार मागणी उंबरवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे। आता ढिम्म बसलेले महसूल प्रशासन या माफियांवर काय कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे।